लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. प्राण्यांबद्दल संवेदनशीलतेचा संदेश देणारी आशियातील पहिली ॲनिमेट्रॉनिक हत्तीण एली नाशिकमध्ये. पीटा इंडियातर्फे इस्पॅलियर द हेरिटेज स्कूलमध्ये रोबोटिक हत्तीचे प्रभावी सादरीकरण. बातमी नाशिक इथून. विविध मनोरंजन स्थळे, धार्मिक कार्यक्रम व मिरवणुकांमध्ये हत्तींचा वापर करून त्यांचा होणारा छळ, कैद आणि अमानुष वागणूक याबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या पीटा इंडिया संस्थेने एक अनोखी व प्रभावी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आशियातील पहिली ॲनिमेट्रॉनिक हत्तीण एली हिच्या नाशिकमध्ये प्रथमच सादरीकरण करण्यात आले. इस्पॅलियर द हेरिटेज स्कूल नाशिक येथे पीटा इंडिया, उपाध्याय फाउंडेशन आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने दिमागदार कार्यक्रमात एली हत्तीण विद्यार्थ्यांच्या भेटीस आली. डोळे मिचकावणे, कान हलवणे, सोंड हलवणे अशा जिवंत भासणाऱ्या हालचाली करत एलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात एलीने स्वतःच्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी कथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. लहानपणी आईपासून झालेली ताटातूट, सर्कशीत कैद असताना सहन करावा लागलेला छळ, कठोर प्रशिक्षण, भीती आणि वेदना, तसेच अखेर सुटका होऊन अभयारण्यात मिळालेले आनंदी व मुक्त जीवन या संवेदनशील अनुभवांनी विद्यार्थ्यांच्या मनात प्राण्यांबद्दल करुणा, सहानुभूती आणि दयाळूपणा जागवला. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, शिक्षण अभ्यासक सचिन जोशी, डॉक्टर प्राजक्ता जोशी, पीटा इंडियाच्या शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग, मिनल शाह, अनुष्का यादव यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिनेत्री दिया मिर्झा यांच्या आवाजात एली ही कथा विद्यार्थ्यांना सांगते. यावेळी बोलताना विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले, निसर्ग, प्राणी आणि विद्यार्थ्यांकडून आपण नेहमीच नवीन गोष्टी शिकत असतो. एली हत्तींची कथा नव्या पिढीमध्ये प्राण्यांबद्दल संवेदनशीलता, दयाळूपणा आणि करुणा निर्माण करण्यास निश्चितच प्रेरणादायी ठरेल. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी म्हणाले, एलीची भेट आमच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक अनुभव ठरला. हत्ती हे जंगलातील प्राणी आहेत, कैदेत राहणारे नाहीत, हे विद्यार्थ्यांना प्रभावीपणे समजले. या उपक्रमामुळे सर्व सजीवांबद्दल आदर आणि सहानुभूतीची चर्चा सुरू झाली. उपाध्याय फाउंडेशनच्या सहसंस्थापक वृंदा उपाध्याय म्हणाल्या, हत्ती हे दयाळू व संवेदनशील प्राणी आहेत. ही जाणीव मुलांच्या मनात रुजवणे आणि त्यांच्यात करुणा जागवणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पीटा इंडियाच्या प्राथमिक शिक्षण व्यवस्थापक मीनाक्षी नारंग यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की जसा माणसाला वेदना, भीती, आनंद आणि प्रेमाची जाणीव होते, तसाच अनुभव प्राण्यांनाही होतो. त्यांनाही शांततेत जगण्याचा अधिकार आहे. सिलिकॉन, फायबर आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून तयार करण्यात आलेल्या आशियातील पहिल्या ॲनिमेट्रॉनिक हत्तीण एलीचे वजन सुमारे 375 किलो असून उंची 6.5 फूट, रुंदी 4.5 फूट आणि लांबी 8 फूट आहे. रोबोटिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने डोळे, कान आणि सोंड हलवत ही हत्तीण स्वतःची कथा सांगते. मनोरंजनासाठी कैदेत ठेवलेले हत्ती अनेकदा त्यांच्या कुटुंबापासून व नैसर्गिक अधिवासापासून वेगळे केले जातात. त्यांना कठोर प्रशिक्षण, अपुरी काळजी, अन्न, पाणी व पशुवैद्यकीय सेवांचा अभाव सहन करावा लागतो. दीर्घकाळ कैदेत राहिल्यामुळे अनेक हत्ती असामान्य वर्तनही दाखवतात. याबाबत या उपक्रमातून प्रभावी जनजागृती करण्यात आली. इस्पॉलियर द हेरिटेज स्कूलच्या मुख्याध्यापिका अंकिता कुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले, तर विद्यार्थ्यांनीच सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. Yes, I have many ideas. Ellie is an elephant who had many troubles going to circus and doing the things which they don't feel to do. And if we are put in the cages, even we may feel the same. But now Ellie is just an example of elephant. There are many other animals which have been beaten like this and made work in circuses. And elephants, the anatomy of elephants says that their backbones are really weak. So if we sit on them and take their rides, they don't feel it good. Understand that an entire family is sitting on an elephant and making the elephant work. And if their back breaks, they will have serious damages. So don't take rides of elephant and don't go to the circuses in which they make animals work. And thank you.
नेशनल एजुकेशन पॉलिसी हो या 21st सेंचुरी स्किल हो, ये हमें ये बताती है कि बच्चों में इम्पैथी, EQ, SQ, दैट इज़ इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन लाना चाहिए। अरे पर कैसे लाए? तो थैंक्स टू पीटा, ये कैसे लाए ये बच्चों में लाने के लिए पीटा ने जो इतनी ब्यूटीफुल एली हमें गिफ्ट दी है। सो थैंक यू सो मच। ये बच्चों में जो एक प्यार कैसे महसूस करें और एनिमल के साथ हम कैसे काइंड हो, जब बच्चे एनिमल के साथ काइंड जब करके सीखेंगे, बड़े होंगे, तब वो ह्यूमन के साथ काइंड बनेंगे। सो बिग थैंक यू टू पीटा। और स्पेलर हेरिटेज स्कूल ने नासिक में सब स्कूल के लिए, ये सिर्फ स्पेलर के बच्चों के ने रखा नहीं है, नासिक के 40 स्कूल में ये 1 महीना नासिक की गेस्ट है, तो जितने भी नासिक करे 1 महीना अपने पास गेस्ट आई है, तो उस गेस्ट को हम दिल से स्वागत करेंगे। Today I was lucky to witness the discussion and the feelings of Ellie, the anemic robotic elephant. From its conversation, not only I but the children, the students around, we could feel what the animals feel about, how about their emotions, how they are connected to the family. It was a wonderful experience, I must say. I was equally eager, like the students, to interact with Ellie and with the students as well. So this has given a very good message. This would give a very good message to the next generation especially, about to be empathetic, to be loving, to be caring, not only with the Ellie or the elephants, but with the all animals, all birds and all human beings as well. And teaching such things at this age, at a very tender age, through such a live experience is really wonderful. This is the right way to teach, because that students at that age can accept it, and I am really happy to be a part of this elite function, I must say. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.